रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराव्या कारण, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराव्या कारण. उद्धरावी जन जड जीव, उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा. वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढविले सुख भक्ती भाव धर्म. वाढविले सुख भक्ती भाव धर्म. गोळाचार नाम विठोबाचे, गोळाचार्य नाम विठोबाचे, गोळाचार्य नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराव्या कारण, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराव्या कारण. उद्धराय जन जड जीव, उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा. कामने गुण चंदनाचे अंगी, कामने गुण चंदनाचे अंगी, कामने गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. कैसे तुम्ही जगी संत जन, कैसे तुम्ही जगे संत जन, कैसे तुम्ही जगे संत जन. कामने गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. कैसे तुम्ही जगी संत जन, कैसे तुम्ही जगे संत जन, कैसे तुम्ही जगे संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराव्या कारण, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराव्या कारण. उद्धराय जन जड जीव, उद्धराय जन जड जीव, उद्धराय जन जड जीव. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, रघुमाई, विठोबा रघुमाई, रघुमाई. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई.
रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई गोविंदनगर रावटाकळी. कृपावंत तुम्ही संत माय बाप 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 कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुमा धराया कारण अवतार तुमा धराया कारण अवतार तुमा धराया कारण अवतार तुमा धराया कारण काय विपतीत कीर्तिवानु काय विपतीत कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण हे उतरा व्यजन जड जीव उतरावे जन जड जीव उतरावे जन जड जीव हे उधरावे जन हे उधरावे जन जड जीव
जड जीव हे उद्धरावे जन जड जीव उद्धरावे उद्धरावे जन जड जीव उदरायाचन जड जीव उतरावे जन जड जीव उतरावे जन जड जीव उतरावे जन जड जीव हे उतरावे जन जड जीव उतरावे जन जड जीव अवतार तुला धराया कारण अवतार तू धराया कारण अवतार तू धराया कारण अवतार तू धराया कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन,
अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावे जन जड जीव पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संताचिया दुसरी चरण संताचिया दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एकपतीत परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवडे राहू चालवे आपल्या पाडे तैसा मी एकपतीत परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपल्या ब्रिदा तैसा मी एकपतीत परी तुझा मुद्रांकित गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग ही करी दंडवत साष्टांग ही करी श्री संताची या माता चरणावर मस्तक हे पाया श्री संताची या माता चरणावरी श्री संताचे या माथा चरणावर श्री संताचे या माता चरणावर हे साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या या
पायावरी या वारकरी संतांच्या. हरिभक्तीपरायण परमपूज्य ब्रह्मलीन वैकुंठवासी गुरुवर्य मारुती महाराज यांच्या 28व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्तीपरायण परमपूज्य महेश महाराज यांच्या आधिपत्याखाली आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य श्याम चैतन्य महास्वामीजी महाराज यांच्या व्यासपीठ अधिपत्याखाली चालू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या आजच्या पूजेची सेवा, गुलालाची सेवा ही हरिभक्तीपरायण महेश महाराज यांच्या प्रेमातून आणि हरिभक्तीपरायण भूषण महाराज यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली मी माझं भाग्य समजतो की या महात्म्याच्या चरणी मला हे कीर्तनरूपी सेवा पुष्प आज वाहण्याची महान संधी मला प्राप्त झालेली आहे. अशा महान विभूतीला, अशा महान महात्म्याला त्रिवार वंदन करून त्यांच्या पायाशी नतमस्तक होऊन मी माझ्या सेवेला आरंभ करतो. सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठातला संतपर प्रकरणातील असा हा अभंग आहे. अभंग सोपा आहे, अभंग पाठातला आहे, नित्याच्या पाठातला अभंग आहे. इतका सोपा अभंग आहे आणि इतका नित्याच्या पाठातला अभंग आहे की लोक अभंगावरून ठरवतील महाराज कसा आहे. म्हणजे इतक्या पाठातला, इतक्या नित्याचा असा हा अभंग आहे. अभंगाकडे येण्यासाठी अभंगाची भूमिका मांडत असताना बऱ्याच वेळेस काही दृष्टांताची, काही सिद्धांताची योजना करावी लागते, जेणेकरून अभंगातील जो भाव आहे तो श्रोत्याच्या अंतःकरणात उतरावा. पण दृष्टांताची आणि सिद्धांताची योजना करत असताना बऱ्याच वेळेस दृष्टांत अगोदर सांगितला जातो आणि सिद्धांत नंतर सांगितला जातो, आणि काही वेळेस सिद्धांत अगोदर सांगितला जातो आणि दृष्टांत नंतर सांगितला जातो. थोडं उदाहरणानेच बघायचं झालं तर पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आणि आम्हा नारायण तैशापरी याच्यामध्ये दृष्टांत अगोदर दिला आणि दृष्टांताचा सिद्धांत नंतर सांगितला. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण हा दृष्टांत झाला आणि आम्हा नारायण तैशापरी हा सिद्धांत झाला. पतिव्रतेला जसा पती प्रमाण असतो तसा आम्हाला नारायण, तसा आम्हाला भगवंत प्रमाण आहे. संतानी सरता केलो तैशापरी चंदनाने बोरी व्यापेली. इथं सिद्धांत अगोदर सांगितला आणि दृष्टांत नंतर दिला. संतांनी मला सर्त केलं. कसं मला संतांनी सर्त केलं तर चंदनाने बोरी व्यापिली हा दृष्टांत नंतर दिला. म्हणजे कुठे सिद्धांत अगोदर दृष्टांत नंतर, तर कुठे दृष्टांत अगोदर सिद्धांत नंतर. तसं या अभंगावर येण्यापूर्वी मी काही सिद्धांताची आणि दृष्टांताची जी योजना करणार आहे त्याच्यात मी तुम्हाला थोडंसं व्यवहार सांगून दृष्टांत अगोदर आणि मग सिद्धांत सांगणार आहे. त्या सिद्धांताहून आपल्याला
अभंगावर येण्यासाठी सोपं जाईल. व्यवहार असा आहे बघा, व्यवहारामध्ये अगोदर आपण एखाद्या गोष्टीबद्दल ऐकत असतो, एखाद्या वस्तूबद्दल आपण ऐकत असतो, एखाद्या व्यक्तीबद्दल आपण ऐकत असतो की अमुक अमुक एक वस्तू फार छान आहे, खूप चांगली आहे, किंवा अमुक अमुक एक व्यक्ती अतिशय सज्जन आहे. एखाद्या वस्तूबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल आपण ऐकत असतो, पण आपल्याला त्या वस्तूचा त्या व्यक्तीचा काहीही अनुभव नसतो. फक्त इतरांकडून आपण त्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल ऐकत असतो आणि ऐकून त्या वस्तूवर किंवा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत असतो. आणि विश्वास ठेवून मग ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपण स्वीकारत असतो. आणि ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपण स्वीकारल्यानंतर मग आपण जसं ऐकलं तशी ती वस्तू आहे का किंवा तशी ती व्यक्ती आहे का याचा पडताळा आपण घेत असतो, याचा अनुभव आपण घेत असतो. आणि आपल्याला जर जसं ऐकलं तशीच ती वस्तू किंवा ती व्यक्ती आहे याचा जर अनुभव आला तर मग मात्र आपण त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देत असताना तोंड भरून त्यांची स्तुतीसुद्धा आपण करत असतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? क्रमांक 1 त्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल ऐकणे. क्रमांक 2 ऐकून त्यांच्यावर विश्वास ठेवणे. क्रमांक 3 विश्वास ठेवून ती वस्तू किंवा व्यक्ती आपण स्वीकारणे. क्रमांक 4 ऐकल्यासारखी ती वस्तू किंवा व्यक्ती आहे का याचा पडताळा घेणे किंवा अनुभव घेणे. आणि क्रमांक 5 नंतर त्याविषयी प्रतिक्रिया देणे. नाही का? समजा उदाहरणानं सांगायचं झालं तर आपण एखाद्या मोटारसायकल बद्दल अगोदर ऐकतो. अमुक एक मोटारसायकल नंबर 1 आहे, 75चं ॲव्हरेज आहे, दणकट गाडी आहे, कसल्याही खड्डे असलेल्या रस्त्याने 3-3 माणसं जरी बसून गेले तर पोटातलं पाणी सुद्धा ढळत नाही, अशी दणकट गाडी आहे. मेंटेनन्स 0 आहे, ॲव्हरेज 75 आहे. असं आपण एखाद्या मोटरसायकलबद्दल ऐकतो. मी फक्त इथं एखाद्या मोटरसायकलबद्दल एवढंच म्हणतोय, कोणत्या मोटरसायकलचं नाव घेत नाही, कारण त्या कंपनीनं मला काही पैसे दिलेले नाहीत ॲडव्हर्टाईज करण्यासाठी. फक्त एखाद्या मोटरसायकलचं एवढंच म्हणतो मी. आपण ऐकतो मोटरसायकलबद्दल, आपल्याला त्या मोटरसायकलचा काही अनुभव आहे का? काहीच अनुभव नाही आहे. फक्त ती मोटरसायकल दणकट आहे, ॲव्हरेज जबरदस्त आहे, मेंटेनन्स 0 आहे, एवढं त्याच्याबद्दल ऐकतो. ऐकून त्या मोटरसायकलवर आपण विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवून मग ती मोटरसायकल आपण खरेदी करतो. आणि खरेदी मोटरसायकल केल्यानंतर मग आपण त्या मोटरसायकलवर प्रवास करत असताना, त्या मोटरसायकलवर बसून फिरत असताना आपण ऐकलं तसं आहे का? खरंच मोटरसायकल मजबूत आहे का? खरंच मेंटेनन्स 0 आहे का? खरंच ॲव्हरेज 75 आहे का? याचा पडताळा घेत असतो, याचा अनुभव घेत असतो. आणि आपण ऐकलं तशीच जर ती मोटरसायकल निघाली तर मग मात्र आपण त्या मोटरसायकलबद्दल प्रतिक्रिया देत असताना त्या मोटरसायकलचं आपण तोंड भरून कौतुक करत असतो. खरंच बरं का, नंबर 1ची मोटरसायकल आहे. मला काही अनुभव नव्हता, पण आता मला अनुभव आलेला आहे, कारण मी मोटरसायकल खरेदी केलेली आहे. तुम्हाला जर मोटरसायकल घ्यायची असेल ना तर हीच मोटरसायकल घ्या. खरंच नंबर 1 मोटरसायकल, नाही का? अशी मोटरसायकल दुसरी नाही. आपण प्रतिक्रिया देत असतो. तुम्हाला हे मोटरसायकल जर नाही कळलं असेल तर आपलं कीर्तनातलंच घेऊ, म्हणजे कळतं सोपं म्हणून, नाही का? आपण एखाद्या कीर्तनकाराबद्दल ऐकतो, एखाद्या महाराजाबद्दल अगोदर आपण ऐकतो. अमुक एक महाराज, अमुक एक कीर्तनकार नंबर 1 हो, अतिशय नंबर 1चे महाराज बघा, अतिशय चांगले महाराज बघा, खूप ज्ञान त्या महाराजाला. अहो काय सांगावं, ज्ञान तसंच, गायन तसंच, सांगणं तसंच, तो भारदस्तपणा तसाच, तो विनोद तसाच, फीस तशीच. चुकलं का काही? आपण एखाद्या महाराजाबद्दल अगोदर आपण ऐकतो. आपल्याला काही अनुभव आहे का? आपल्याला काहीच अनुभव नाही. आपण त्या महाराजाबद्दल फक्त ऐकतो. इतरांनी सांगितलेलं असतं म्हणून आपण ऐकतो. ऐकून त्या महाराजावर विश्वास ठेवतो आणि आपल्या सप्ताहामध्ये त्यांना आपण निमंत्रित करतो, आपण त्यांना तारीख देतो. आणि मग आपल्या सप्ताहामध्ये त्यांना तारीख दिलं की मग महाराजाचं कीर्तन चालू असताना समोर बसून
आपण महाराजाचं कीर्तन ऐकतो आणि महाराजाचं कीर्तन ऐकत असताना आपण समोर बसून कीर्तन ऐकताना सगळा अनुभव घेतो. आपण ऐकलं तसेच महाराज आहेत का? खरंच गायन चांगलं आहे का? खरंच ज्ञान भरपूर आहे का? खरंच सांगण्याची शैली, प्रतिपादन शैली चांगली आहे का? आपण सगळं ऐकतो आणि ऐकल्यानंतर आपण ऐकलं तसेच जर कीर्तनकार असतील, आपण ऐकलं तसेच जर महाराज असतील, तर कीर्तन झाल्यानंतर सगळ्याचं दर्शन झाल्यानंतर शेवटी आपण दर्शन घेतो आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभा टाकून म्हणतो, महाराज आम्ही कधीच खरं तुमचं कीर्तन ऐकलेलं नव्हतं. तुमचा आमचा परिचय अजिबात नाही. लोकांनी आम्हाला सांगितलं की तुमचं खूप ज्ञान आहे, शैली चांगली आहे, खूप जबरदस्त कीर्तन आहे म्हणून. खरंच महाराज काय सांगावं तुम्हाला, आज तुमचं कीर्तन ऐकलो आणि खरं सांगू तुम्हाला आज धन्य झालो आम्ही. आमचे कान तृप्त झाले, इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो. काय सांगावं महाराज, आता तुमची स्तुती करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही आहेत. आलं लक्षात? हे जसं आहे तसंच तुकोबारायांनी अगोदर संताबद्दल ऐकलं होतं की संत कृपावंत असतात. संताबद्दल ऐकलं होतं, तुकोबारायांना अनुभव नव्हता. फक्त तुकोबारायांनी ऐकलं होतं की संत कृपावंत असतात. तुकोबाराला अनुभव नव्हता. तुम्ही म्हणाल कशावरून अनुभव नव्हता? तुकोबारायांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात, तुम्ही सनकाधिक संत आणि मनविता कृपावंत. तुम्ही जे सनकाधिक संत आहेत ना, हे कृपावंत म्हणविता, मला त्याचा अनुभव नाही. तुकोबारायांना संतांच्या कृपेचा अनुभव येण्याच्या अगोदरची भाषा वेगळी आहे आणि कृपेचा अनुभव आल्यानंतरची भाषा वेगळी आहे. जेव्हा कृपेचा, संतांच्या कृपेचा तुकोबारायांना अनुभव नव्हता, त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात मनविता कृपावंत. तुम्ही सनकाधिक संत आणि मनविता कृपावंत. आणि जेव्हा तुकोबारायला कृपेचा अनुभव आला तेव्हा भाषा बदलली आणि तुकोबारायांना कृपेचा अनुभव आल्यानंतर तुकोबाराय म्हणायला लागले, आता तुम्ही कृपावंत, 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 आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवन ग, साधू संत जीवन ग, घुमटिती करा माझे, घुमटिती करा माझे, घुमटिती करा माझे. साधू संत जीवन ग, साधू संत जीवन ग, जीवन ग, घुमटिते करा माझे, घुमटिते करा माझे, घुमटिते करा माझे. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवन ग, साधू संत जीवन ग, साधू संत जीवन ग. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवन ग, साधू संत जीवन ग, साधू संत जीवन ग. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग. आता तुम्ही कृपावंत आहेत का? आता मला अनुभव आला. अनुभव नव्हता तेव्हा मनविता कृपावंत आणि अनुभव आल्यानंतर आता तुम्ही
कृपावंत. तसं तुकोबारायांना अगोदर संतांच्या कृपेचा अनुभव नव्हता, पण तुकोबारायांनी काय केलं, संतावर विश्वास ठेवला आणि संतांचं दास्यत्व स्वीकारलं, नाही का. विश्वास ठेवला तुकोबारायांनी संतावर आणि संतांचं दास्यत्व स्वीकारलं. आता तुम्ही म्हणाल महाराज विश्वास ठेवला कशावरून? तुकोबारायांचे शब्द आहेत, संताची पायी हा माझा, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. संताची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पायावर हा माझा विश्वास आहे आणि मी सर्व भावानं आता संतांचा दास झालेला आहे. म्हणजे अगोदर विश्वास ऐकलं संताबद्दल, नंतर तुकोबारांनी विश्वास ठेवला, संतांचं दास्यत्व पत्करलं आणि आता संतांचं दास्यत्व करता करता खरंच संत ऐकलं तसं कृपावंत आहेत का याचा अनुभव तुकोबाराय घ्यायला लागले. आणि जेव्हा तुकोबारायांना संतांच्या कृपेचा अनुभव आला तेव्हा तुकोबारायांच्या डोळ्यातून धारा व्हायला लागल्या, तुकोबारायांच्या डोळ्याच्या अश्रूच्या धारा लागल्या. तुकोबारांनी त्या संतांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि तसंच तुकोबाराय त्या संतांच्या समोर उभा टाकले आणि आपल्याला जो संतांबद्दलचा अनुभव आला तो अनुभव प्रकट करत असताना तुकोबारांनी संतांची स्तुती केली अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. अवतार तू माधराया कारण, 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 अवतार तू माधराया कारण. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. तुकोबाराय संतांच्या समोर हात जोडून उभा टाकले आणि तुकोबाराय म्हणतात तुम्ही संत, हे तुम्ही संत जे आहात ना हे समाजाचे माय आहात, समाजाचे बाप आहात आणि कृपावंत आहात. तुकोबाराने इथं 3 विशेषणं वापरली संतांसाठी, माय, बाप आणि कृपावंत. लक्षात घ्या, माय माय आहे, माय बाप होऊ शकत नाही.
बाप बाप आहे, बाप माय होऊ शकत नाही. आणि माय बाप दोघे जरी असले तरी कृपावंत होऊ शकतात असं नाही. कारण कृपा म्हटलं की संतच समोर येत असतात. कृपेसी स्वतंत्र जन्म नाही, जेथे उपजे तो साधू पाही. नाही का? कृपेला स्वतंत्र जन्म नाही, जिथं जन्मली तो साधूच असला पाहिजे. नाही का? फक्त साधूच्याच अंतःकरणामध्ये कृपा जन्मत असते. म्हणून कृपेची जननी जर कोण असेल तर ते म्हणजे साधू आहेत, ते म्हणजे संत आहेत. नाही का? म्हणून संत समाजाचे माय आहात, बाप आहात आणि कृपावंत आहात. माय माय आहे, बाप 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 आहे. माय माय आहे, माय बाप आहे. आणि मायबाप जरी असले तर कृपावंत असतातच असं नाही. आणि मायबाप जर कृपावंतच असते तर सिंधुताई सपकाळ सारख्याला हजारो अनाथाची माय होण्याची गरज पडली नसती. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आईकडे पालन तत्व दिलेलं आहे, वडिलांकडे संरक्षण तत्व दिलेलं आहे. नाही का? वडिलाला जर त्या 2 महिन्याच्या लेकराला सांभाळ म्हटलं तर ते त्याला शक्य होणार नाही आहे. पालन आईनंच करावं. वडिलांना पालन करा म्हटलं 2 महिन्याच्या लेकराला तर ते शक्यच नाही. नाही का? एक लहान मुलाचा डॉक्टर होता, चिल्ड्रन स्पेशालिस्ट. आणि असाच रविवारचा दिवस दवाखान्याला सुट्टी असल्यामुळं, क्लिनिकला सुट्टी असल्यामुळं घरी बसलेला होता आणि सहज टी व्ही बघत बसला होता. तर त्या टी व्हीमध्ये बटाटा वड्याचे ॲडव्हर्टाईज काहीतरी दिसली त्याला. आणि ते बटाटे वड्याचे ॲडव्हर्टाईज दिसल्यानंतर लगेच त्याला आता सुट्टी असल्यामुळं ते बटाटे वडे खावे वाटले. म्हणून तो डॉक्टर आपल्या पत्नीला म्हणाला, म्हणले थोडं बटाटे वडे करतेस का, आज रविवार आहे, निवांत दिवस आहे, बटाटे वडे कर. असं म्हटल्यानंतर तिने विचार केला, आता बटाटे वडे करायला हरकत नाही, पण त्याच्यासाठी बटाटे लागतात. तर नेमकं बटाटे घरी नाही आहेत. आता आपण जर म्हटलं की जाऊन बटाटे आणा बाजारातून म्हणून तर चिडतील कदाचित. म्हणून ती म्हणाली काही हरकत नाही, बटाटे वडे करते मी, आणि पण मला बटाटे आणावे लागतील, तुम्ही घरी बसा, आज एक दिवस तुम्हाला सुट्टी मिळते, मी जाते बाजारामध्ये बटाटे आणते. पण बटाटे मी घेऊन येते, पण लक्षात ठेवा आत्ताच लेकराला न्हाऊ घालून पाण्यामध्ये झोपवलंय, उठलं तर एका दिवस रडल बरं का, रडलं तर थोडं लक्ष ठेवा. आणि तुम्ही समजावू शकाल का, तुम्ही समजावू शकाल का लेकराला. असं म्हटल्यानंतर ते डॉक्टर हसला आणि हसून म्हटला, कुणाला सांगते समजावू शकाल का म्हणून, मी कोण आहे तुला माहीत आहे का, चिल्ड्रन स्पेशालिस्ट आहे मी, बालरोग तज्ज्ञ आहे, लहान मुलाचा डॉक्टर आहे, आणि मला सांगतेस समजावू शकाल का. ती मनातल्या मनात म्हटली, ते बालरोग तज्ज्ञ दवाखान्यात, नाही का, इथं घरी लेकरू सांभाळणं त्याचा काय संबंध आहे. नाही का? ती म्हणली जाऊ दे आता कशाला बोलायचं, म्हणून ती निघून गेली. निघून गेल्यानंतर थोडं एक 5 मिनिटांनी ते पाळण्यामध्ये लेकरू उठलं. आणि 5 मिनिटांनी पाळण्यामध्ये लेकरू उठलं आणि ते लेकरू रडायला लागलं. लेकरू रडायला लागल्यानंतर हे डॉक्टर त्या पाळण्याजवळ गेले आणि त्या पाळण्यातल्या लेकराला घेतले, हातावर घेतले आणि हातावर घेऊन त्याला समजावायला लागले, रडू नये, छातीवर ताण पडतो, डोळे खराब होतात. आणि हे जसं जसं म्हणायला लागलो डॉक्टर, तसं तसं ते लेकरू अजूनच रडायला लागलं. ते आवाज त्या माऊलीच्या कानावर पडला, घार हिंडे आकाशी आणि चित्त तिचे पिलापाशी. ती दूरच होती, लेकराच्या रडण्याचा आवाज त्या माऊलीच्या कानावर पडला. ती धावत धावत आली आणि नुसतं लेकराला असं मांडीवर घेऊन हलवल्याबरोबर लेकरू शांत झालं आणि माझा दृष्टांत संपला. नाही का? पालन तत्व हे आईकडे आहे, लेकराचा सांभाळ आईनेच करायला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून बाप बाप आहे, बाप माय होऊ शकत नाही, माय माय आहे, माय बाप होऊ शकत नाही. आणि मायबाप जरी असले तर कृपावंत असतातच असं नाही आहे. मला एका ठिकाणी कीर्तन केल्यानंतर एक गृहस्थ भेटले आणि गृहस्थ भेटून ते गृहस्थ माझ्याकडे आले आणि माझ्याकडे येऊन म्हणले महाराज काय कमाल आहे बघा, म्हणले संतांनी सुद्धा आईला पहिलं प्राधान्य दिलं आणि वडिलांना दुसरं प्राधान्य दिलं. मी म्हणलं कशावरून, ते बघा ना, म्हणले तुम्ही संत माय बाप कृपावंत, माय अगोदर आणि बाप
नंतर आईला प्रथम प्राधान्य, वडिलाला द्वितीय प्राधान्य. मी म्हटलं तू आई बापामध्ये भांडणं लावू नको. संतांनी असं काहीही केलेलं नाही आहे. कुठं आईला प्रथम प्राधान्य दिलं आणि बापाला द्वितीय प्राधान्य दिलं, तर कुठं बापाला प्रथम प्राधान्य दिलं आणि आईला द्वितीय प्राधान्य दिलं. तो म्हणाला, अहो मी जे अभंग बघितले, माझ्या जे अभंग वाचनात आले, अध्ययनात आले, त्याच्यामध्ये तर माय अगोदर आहे आणि बाप नंतर आहे. म्हणलं तुला तेवढेच अभंग पाठ आहेत, पण मला कीर्तन करावं लागत असल्यामुळं मला तेही अभंग पाठ आहेत. काही अभंगामध्ये बाप अगोदर आहे आणि माय नंतर आहे. मग ती म्हणलं सांगा बरं असा अभंग कोणता आहे. मग मी त्याला अभंग सांगितला. बोलिले ते काय माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय. बोलिले ते काय माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय. बोलिले ते काय माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय. बोलिले ते काय माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय. बोलिले ते काय माझा बाप आणि माय. इथं बाप अगोदर माय नंतर. या अभंगामध्ये माय अगोदर बाप नंतर. मग तू म्हणाला नाही हे खरं आहे महाराज, आता तुम्ही तुकोबाऱ्यांचाच अभंग सांगितला, प्रश्नच नाही. पण कसं आहे महाराज, लेकराचं हित म्हटलं की, एक लेकराच्या हिताची चर्चा म्हटलं की आई समोर येते. म्हटलं कशावरून. म्हणजे लेकराचे हित जाणे माऊलीची चित्त. लेकराचं हित म्हटलं की आई समोर येते. मी म्हटलं असं काही नाही आहे. इथं लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त असं जरी म्हटलेलं आहे, तर दुसऱ्या एका ठिकाणी तुकोबारांनी हेही म्हटलेलं आहे. तुका म्हणे पिता आणि वरी बाळाच्या तो हिता. हो का नाही. तुका म्हणे पिता आणि वरी बाळाच्या तो हिता. बाळाचं हित म्हटलं पिता समोर येत असतो. म्हटलं असं काहीच नाही आहे. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत हे समाजाचे माय आहात, तुम्ही संत समाजाचे बाप आहात आणि तुम्ही संत हे कृपावंत आहात. मग तुम्ही संत जर माय बाप कृपावंत आहात, तर तुकोबाराय म्हणतात तुमच्या समोर कायमी पतित फिरते वानो कायमी पतित. देवानो कायमे पतित, देवानो कायमे पतित. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप. संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुमा, अवतार तुमा भराया करेल, अवतार तुमा, अवतार तुमा, अवतार तुमा धराया करेल, अवतार तुमा. तुम्ही संत माय
माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. तुम्ही संत माय आहात, बाप आहात, कृपावंत आहात, तर मी काय तुमच्यासमोर कीर्तिवानू म्हणले. तुमची कीर्ती मी काय वर्णन करू. काय मी पतित कीर्तिवानू. तुकोबाराय स्वतःला पतित म्हणतायत. मला सांगा, तुकोबाराय पतित आहेत का हो? पतित आहेत का? तरी तुकोबाराय म्हणतात काय मी पतित कीर्तिवानू. तुकोबाराय पतित नाही आहेत, पण तुकोबारायनी या अभंगातून आपल्याला शिकवलं की संतांच्या समोर कसं अहंकार शून्य माणसाने व्हायला पाहिजे, नाही का? पतित नाही आहे तुकोबाराय, पण तुकोबारायांची नम्रता आहे, ते तुकोबारायांचा तो मोठेपणा आहे. आणि तुकोबारायने कसं अहंकार शून्य आहेत संतांच्या समोर, हे तुकोबारायने आपल्याला शिकवलं. ध्यानात घ्या, एक 4 गोष्टी तुम्ही कधीही लक्षात ठेवा. 4 गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्हाला. जेव्हा तुम्ही विठोबा रखुमाई 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 रखुमाई. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा मनाला सांभाळा. जेव्हा तुम्ही मित्रासोबत असता तेव्हा शब्दाला सांभाळा. जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत असता तेव्हा भावनेला सांभाळा. आणि जेव्हा तुम्ही संताच्या सोबत असता तेव्हा अहंकाराला सांभाळा. विठोबा बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई. अहंकार शून्य संतांच्या समोर कसं व्हायला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात तैसा मी एक पतित, माऊली म्हणतात तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. माऊली पतित आहेत का? तुकोबाराय पतित आहेत का? आणि संतांची अजून एक वैशिष्ट्य संताचं तुम्हाला सांगतो. जेव्हा जेव्हा वाईट बोलायचं आहे तेव्हा आपल्यावर घेतात, आणि जेव्हा जेव्हा चांगलं बोलायचं आहे त्यावेळी समाजाला सोबत घेतात. बघा संतांचं वैशिष्ट्य कसं आहे. जेव्हा वाईट बोलायचं आहे तेव्हा तैसा मी पतित, मी म्हणायचं, आलं लक्षात. आणि चांगलं बोलत असताना समाजाला घ्यायचं. आम्ही नामाचे धारक. तिथं मी नाही, तिथं आम्ही, आम्ही नामाचे धारक. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आम्ही चांगलं बोलत असताना आम्ही, आणि वाईट बोलत असताना मी. हो का नाही? मी पतित, मी तर अनाथ अपराधी, मी. हो का नाही? म्हणजे वाईट बोलत असताना मी. आपलं कसं असतं? आपलं असंच असतं का? नाही नाही नाही. हे का नाही? चांगलं बोलत असताना मी. उगं मी मनावर घेतलो म्हणून झालं. नाही तर काय खरं होतं वाटायला तुम्हाला? काहीच नाही. मी मनावर घेतलं म्हणून झालं. चांगलं बोलायचं असेल तर मी, आणि वाईट बोलायचं असेल मी एकटा होतो का? सगळीच होते ना, नाही का? आपलं असं असतं. संतांचं तसं नाही. वाईट बोलत असताना मी. तुकोबाराय म्हणतात स्वतःला पतित म्हणतात, पण तुकोबाराय पतित नाही आहेत. ध्यानात ठेवा. तुकोबारायांची ही संतांच्या समोर असलेली, संताबद्दल असलेली नम्रता आहे. तुकोबारायांचा हा मोठेपणा आहे. तुकोबाराय म्हणतात काय मी पतित कीर्तिवानू, नाही का? मी पतित आहे तुमच्या समोर, आणि मी तुमची कीर्ती काय वर्णन करू. कारण तुमची कीर्ती वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि संतांची कीर्ती हे शब्दांनी वर्णन सुद्धा करता येत नाही. माऊली म्हणतात ही दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माता पारुके, तो जीवची परी तुके महेशसी, एवढे जिये महिमेची करणे, ते वाचा बळे वानू मे कवणे, नाही का? ही दिठी जयावरी झळके, ही कृपादृष्टी एखाद्या जीवावर पडल्याबरोबर, की हा पद्म करू माथा पारुके, किंवा हा हात एखाद्याच्या डोक्यावर पडल्याबरोबर, तो जीवची परी तुके महेशसी, तो जीव आहे. पण संतांची कृपादृष्टी पडल्यानंतर, संतांचा हात डोक्यावर पडल्याबरोबर, तो त्या जीवाचं रूपांतर शिवामध्ये होतं. एवढे जिये महिमेची करणे, ज्यांचा एवढा महिमा आहे, ते वाचा बळे वानू मी कवणे. ते कोणत्या वाचेनं मी वर्णन करू. तिथं शब्द अपुरे पडतात. मला एका ठिकाणी असंच कीर्तन झाल्यानंतर, आणि मी माझ्या आपल्या मस्तीमध्ये कीर्तन करत होतो, आणि कीर्तनामध्ये काय काय सांगितलो, काय काय बोललो, मलाही काही भान राहिलं नाही.
आणि कीर्तन झाल्यानंतर एक गृहस्थ आले, पाया पडले आणि पाया पडून म्हटले म्हणले महाराज कीर्तन ऐकलं म्हणले आणि छान वाटलं, बरं वाटलं म्हणले, पण कीर्तनामध्ये बरंच बोलत होतो म्हणले, पंचदशीन, विवेक चुडामणीन, विचार सागर, श्रीमद भागवत आणि भगवद्गीता, लक्षात हे असं बरंच मोठं मोठं ज्ञान सांगत होतं कीर्तनामध्ये. एक छोटा प्रश्न विचारू का म्हणले. म्हणलं विचार. नाही राग तर नाही येणार ना. म्हणलं असं काही नाही बाबा, लोक काही विचारतात, काय त्याच्यामध्ये राग यायचं. म्हणलं विचार. विचार म्हटल्यानंतर म्हटलं मग एवढं कीर्तनामध्ये मोठं मोठं बोलत होतो, सांगा बरं ह्या झाडाला पानं किती आहेत. तिथे एक झाड होतं आणि सांगा ह्या झाडाला पानं किती आहेत, सांगा या झाडाला पानं किती आहेत. असं म्हटल्याबरोबर मी फटकन उत्तर दिलं 5,10,332. हां 5,10,332 असं म्हटल्याबरोबर त्यांनी कपाळावर आट्या वगैरे आणल्या थोड्या आणि कपाळावर आट्या आणून म्हटलं 5,32,310. शाबास. कशावरून म्हणले. 5,32,310 कशावरून. कशावरून म्हटल्यानंतर मी म्हटलं माझं खोटं वाटत असेल तर तू मोजून बघ. तुला जर समजा माझ्यावर विश्वास नसेल आणि माझं खोटं वाटत असेल तू मोजून बघ. तू मोजून बघ म्हटल्यानंतर तो म्हणायला लागला जाऊ द्या महाराज, असतील जाऊ द्या. नाही का. झाडाची पानं मोजता येत नाहीत, डोक्याचे केस मोजता येत नाहीत, आकाशातल्या चांदण्या मोजता येत नाहीत, तसं संतांचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते. संताचा महिमा तो बहु दुर्लभ, संतांचा महिमा तो बहु दुर्लभ, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. संतांचा महिमा तो बहुदुर्गम आणि शब्दिकेचे काम नाही येते. संतांचा महिमाच एवढा दुर्गम आहे की तिथं शब्दाचं काम नाही आहे आणि संतांचं वर्णन शब्दामध्ये होऊ शकत नाही. संतांचं वर्णन, संतांची स्तुती शब्दामध्ये करता येत नाही. आणि तुम्ही म्हणाल मग आम्हाला करायचं आहे, तर माऊलीने एक दृष्टांत दिला. संतांची स्तुती, संतांचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही, पण तुम्ही जर करायचाच प्रयत्न केला तर ते कसं होईल म्हणतात. माऊलीने एक दृष्टांत दिला. 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी, उगाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. नाही का. 15.5 रजतवनी, 15.5 सोन्याला म्हणतात. नाही का. संतांची स्तुती शब्दामध्ये करता येत नाही, तुम्ही करायचा प्रयत्न केला तर ते कसं होईल. सोन्याला चांदीचा मुलामा दिल्यासारखं होईल. मग ते उलटं होईल का सवासं होईल बघा तुम्ही. नाही का. उलटं होईल. नाही का. चांदीला सोन्याचा मुलामा हे सवासं झालं, हे योग्य झालं. पण तुम्ही जर संतांची स्तुती शब्दामध्ये करायचा प्रयत्न केलात तर सोन्याला चांदीचा मुलामा दिल्यासारखं होईल, उलटं होईल. मग लोकांनी माऊलीला विचारलं मग आम्ही करावं काय. माऊली म्हणतात उगाची माता ठेवीजे चरणी हेची भले. काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवीत से, मस्तक चरणी ठेवीत से, मस्तक चरणी ठेवीत से. काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवीत से, मस्तक चरणी ठेवीत से.
मस्तक चरणी ठेवितासे काय वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवितासे मस्तक चरणी ठेवितासे मस्तक चरणी ठेवितासे मस्तक चरणी ठेवितासे काय वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवितासे मस्तक चरणी ठेवितासे काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे, नाही का? काय वर्णन करू मी संतांचं, वाणी अपुरी पडते, शेवटी पायावर मस्तकच ठेवावं लागतं, दुसरा काहीही त्याला पर्याय नाही. कारण संतांचं वर्णन हे शब्दामध्ये करणं शक्य नाही आहे. कबीरदास महाराज एका ठिकाणी म्हणतात, सब धरती कागज करू लेखनी सब बनराय, सात समुद्र की मसी करू तो गुरगुण लिखान जाय. सब धरती कागज करू, सगळ्या धरतीचा जरी कागद केला, लेखनी सब बनराय, नाही का? सगळ्या वनाची जरी लेखनी केली, वनाची लेखनी म्हणजे आता बॉलपेनच्या काळामधल्या लोकांना कदाचित कळणार नाही. जुन्या काळामध्ये ते बोरू असायचे, ते टाक असायचे, नाही का? आणि ते टाक त्या ह्याचे झाडाचे करून छोटे छोटे, मग त्याला हे करून ते शाईमध्ये असं दौतीमध्ये बुडवायचं आणि बुडवून लिखाण करायचं, नाही का? म्हणजे सगळ्या धरतीचा कागद जरी केला आणि सगळ्या वनाची लेखणी जरी केली आणि सात समुद्राची शाई जरी केली, तर गुरुचे गुण लिहिले जात नाही. गुरुचे गुण लिहिणं शक्य नाही आहे. तुम्ही म्हणाल महाराज इथं गुरुचं चाललं नाही, संताचं चालू आहे. आलं लक्षात? संत आणि गुरु वेगळे नाही आहेत. शिष्याच्या अपेक्षेनं गुरु आणि समाजाच्या अपेक्षेनं संत. आणि कोणतेही संत लघु नसतात, गुरुच असतात. आणि कोणतेही गुरु असंत नसतात, संतच असतात. विठोबा जय विठोबार कुमाई विठोबार भूमाई विठोबार कुमाई विठोबार भूमाई विठोबार कुमाई विठोबार भूमाई विठोबार कुमाई. तुकोबाराय म्हणतात, काय मी वर्णन करू? तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू. तुम्ही संत माय आहात, बाप आहात, कृपावंत आहात, तर मी तुमची कीर्ती काय वर्णन करू म्हणतात. खरं तर तुमची जागा देवाच्या बरोबरीनं वैकुंठात आहे. तुमची जागा, तुकोबाराय स्तुती करताय संतांची, खरं तर तुमची जागा देवाच्या बरोबरीनं वैकुंठात आहे. या दुःखरूप अशा मृत्यू लोकामध्ये तुम्हाला यायची गरज नाही आहे. देवाच्या बरोबरीनं जागा वैकुंठामध्ये असताना या दुःखरूप अशा मृत्यू लोकामध्ये तुम्हाला यायची गरज नाही. पण तुम्ही इथं मृत्यू लोकामध्ये आलात, त्याला सुद्धा कारण आहे. कारण तुम्ही असं सहजासहजी मृत्यू लोकामध्ये आला नाहीत, तर मग या मृत्यू लोकामध्ये येण्याचं काय कारण आहे हे तुकोबाराने अभंगाच्या दुसऱ्या अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, तुम्हा धराया कारण, अवतार 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 तुम्हा धराया कारण, अवताराया जन जड जीव, उतराया 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 जन जड
अवतार तू माधराया कारण अवतार तू माधराया कारण अवतार तुम्हा धराया 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 कारण उधराया धन जड जीव उधराया धन जड जीव उधराया धन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण उधरावे जन जड जीव उधरावे जन जड जीव अरे उद्धरावे जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आलात, या दुःखरूप अशा मृत्यू लोकामध्ये येण्याचं सुद्धा कारण आहे. अवतार तुम्हा धराया कारण, नाही का, कारण आहे. असं आहे बघा, माणूस कारणाशिवाय कुठं जात नसतो आणि कारणाशिवाय कुठं येत नसतो. आपल्या कुठंतरी जाण्याला सुद्धा काहीतरी कारण असतं आणि आपल्या येण्याला सुद्धा काही ना काहीतरी कारण असतं. समजा तुम्ही लोहाऱ्याला गेलात आणि लोहाऱ्याला गेलात आणि बसनं उतरून असं रस्त्याने निघालात पायी आणि समोरून तुमच्याच एक दुसऱ्या गावचे एक पाहुणे तुम्हाला भेटले आणि तुम्हाला भेटल्याबरोबर त्यांनी लगेच म्हटलं, नमस्कार नमस्कार नमस्कार, कस काय आलात, का आलोय की हो, मला कळना बघा, असं म्हणाल का तुम्ही? म्हणणार नाही ना. असं कसं म्हणाल तुम्ही? का आलो की हो, बस स्टँडवर उभा टाकलो, तो गाडी आली, बसलो आणि इथं आलो, असं म्हणाल का तुम्ही? म्हणणार नाही. तुम्ही लोहाऱ्याला जाता त्याचंही कारण आहे आणि लोहाऱ्याहून एखादा इथे येतो त्याचं सुद्धा कारण आहे. आता आम्ही लातूरून इथं आलो, कारण आहे का नाही? कारण आहे, हो का नाही? माणूस कारणाशिवाय कुठं जात नाही आणि कारणाशिवाय कुठून येत नाही. तुकोबाराय म्हणतात, अवतार तुम्हा धराया कारण. तुम्ही संत जे आहात ना, ते संत सुद्धा इथं अवतार धारण करण्याच्या पाठीमागे सुद्धा एक कारण आहे. कारण नाही का, अवतार धारण करण्याचं कारण आहे. आणि काय कारण आहे त्याचं, तर तुकोबाराय म्हणतात, उद्धरावे जन जड जीव, नाही का, जड जीवाचा उद्धार करावा हे तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही मुक्त असलेले महात्मे, तुम्हाला तिथं चैन पडली नाही वैकुंठामध्ये. तुम्ही केवळ आमच्यासारख्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी इथं अवतार धारण केला. का तर संत स्वतः जरी मुक्त झाले ना, तर त्याच्यात त्यांना समाधान नाही. त्याच्यात त्यांना समाधान आहे. का? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, नाही का, की आपण मुक्त झालो, नाही का, आपण या प्रपंचातून बाहेर पडलो, आपण मुक्त झालो, पण हे जन, हा समाज, नाही का, हा या प्रपंचामध्ये गुंतून आपलं आयुष्य नष्ट करतोय म्हणून संतांना हे पावत नाही. मग थोडक्यात सांगू का, संत स्वार्थी नसतात. एक लक्षात ठेवा, योगी लोक हे पानासारखे आहेत, संत हे भोपळ्यासारखे आहेत आणि तुम्ही आम्ही दगडासारखे आहोत. योगी लोक पानासारखे. योगी लोक पानासारखे म्हणजे काय? एखादं कुठलंही पान तुम्ही घ्या, आंब्याचं पान घ्या, एखादं केळीचं पान घ्या, कुठलंही पान घ्या, नुसतं पान तुम्ही पाण्यामध्ये टाका, तरंगतं. पण तुम्ही त्याला पाठीशी बांधून तुम्ही उडी मारा, तुम्हाला तारण्याची ताकद त्याच्यामध्ये नाही आहे. तसं योगी आहे. हिमालयामध्ये एका गुहेमध्ये एकटं बसून तरुण जातील, पण सगळ्या समाजाला तारण्याची ताकद त्यांच्यात नाही आहे. याच्या उलट संत भोपळ्यासारखे. भोपळ्यासारखे. भोपळा बघा तुम्ही, नुसता पाण्यात टाका, तरंगतो. तुम्ही पाठीशी बांधून उडी मारा, तुम्हालाही
तारतो. संत तसे आहेत भोपळ्यासारखे. आपण स्वतःही तोरून जातात आणि आपल्यासोबत सगळ्या समाजालाही तारून नेतात. आणि तुम्ही आम्ही मात्र दगडासारखे. म्हणजे कसं काय दगडासारखे? नुसता दगड टाका तुम्ही पाण्यामध्ये आणि दुसऱ्याला घेऊन म्हणल्यावर तर अगोदर पाण्यात. विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा, मारुती बाबा सुद्धा इथं आले. त्यांना इथं येण्याचं काहीच कारण नाहीये खरं तर. का तर भगवंताच्या बरोबरीनं त्यांचं वैकुंठामध्ये स्थान असताना इथं सुद्धा आले. कशासाठी? तुमच्या आमच्यासारख्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार या मृत्यू लोकामध्ये ध्यानात ठेवा. नाही का? तुम्ही बघा संत वाङ्मयामध्ये पुराणामध्ये महाराजांच्या कीर्तनकाराच्या मुखातून तुम्ही नेहमी ऐकत हा शब्द जड जीव जड जीव जड जीव. बरोबर आहे का नाही? आता हे जड जीव म्हणजे काय आहे? 110 किलो वजन, 118 किलो वजन, नाही का? जड जीव म्हणजे काय? जड जीव कशाला म्हणायचं? मी तुम्हाला जड जीवाची व्याख्या सांगतो. जड जीव कुणाला म्हणायचं? जो आपलं आपल्याला जाणत नसून इतरांनाही जाणत नाही, त्याचं नाव आहे जड जीव. जड जीव कोणाला म्हणायचं? जो आपलं आपल्यालाही जाणत नाही आणि इतरालाही जाणत नाही, त्याचं नाव आहे जड जीव. मी जड जीव आहे. मी जड जीव कशासाठी? मी माझं मलाही जाणत नाही आणि इतरांनाही जाणत नाही. तुम्ही म्हणा कशावरून? तुम्ही मला प्रश्न विचारा, महाराज तुम्ही कोण? नाही का? तुम्ही जर मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कोण? तुम्ही कोण म्हणून जर मला प्रश्न विचारल्यानंतर मी काय उत्तर देईन? काय कमाल आहे तुमची? ओळखत नाही तुम्ही मला? अहो मी संजय महाराज खडकउमरगेकर. मी काय म्हणेन? संजय महाराज खडकउमरगेकर. मी जड जीव आहे. तुकोबारायला विचारलं, महाराज तुम्ही कोण? तुकोबाराने काय उत्तर दिलं? मी वासुदेव तत्वता कलो येईला विचारिता आहे ठाऊक भाग्य संता आणि तुझा नाही मागुता गा. मी वासुदेव तत्वता कलो येईला विचारिता आहे ठाऊक भाग्य संता आणि का नाही मागुता गा. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. अरे मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. कळू येईल विचारिता, कळू येईल विचारिता, कळू येईल विचारिता, कळू येईल विचारिता. आहे ठाऊक सभाय संता, आहे ठाऊक सभाय संता, आहे ठाऊक सभाग्य संता, आहे ठाऊक सभाग्य संता. नाही तुझ्या आणि मागता गा, मागता गा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. वाडियात बाहेर नाही तुझा आणि का मागुता गा, मागुता गा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारता आहे ठाऊक सभाग्य संता आणि तुझा नाही मागुता का. मला विचारलं तुम्ही कोण तर मी संजय महाराज असं सांगेन. का तर मी जड जीव आहे.
कारण मी माझं मला जाणत नाही, मी माझं मला ओळखत नाही. पण तुकोबारायला विचारलं, महाराज तुम्ही कोण? तुकोबाराय म्हणतात, मी वासुदेव तत्वता. तत्वता जर बघितलं तर मी वासुदेव आहे. कळो येईल विचारिता, विचार केल्यानंतर हे लक्षात येईल. आहे ठाऊक सौभाग्य संता, मी वासुदेव आहे हे सगळ्याला कळत नाही. हे एखाद्या संतालाच माहीत आहे, आणि तेही कुण्या? सभागी संताला माहीत आहे फक्त, नाही का? आहे ठाऊक सौभाग्य संता. मग मला सांगा, सौभाग्य संता म्हणजे सौभाग्य म्हटलं की मग अभागी आलेच की हो, नाही का? सभागी संत म्हटलं की मग अभागी संत त्याच्या सापेक्ष आलंच. मग तुम्ही म्हणाल महाराज सभागी संत आणि अभागी संत असे असतात का? नाही का? असू शकतात ना, असू शकतात. का? तर ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात आहे ठाऊक सौभाग्य संता, सौभाग्य संतालाच माहीत आहे मी वासुदेव आहे म्हणून, बाकी अभागी संताला कळत नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज मग हे सभागी संत अभागी संत हे कसं ओळखावं हो? मग हे सभागी संत कुणाला म्हणायचं, अभागी संत कुणाला म्हणायचं? मी एक सोपं त्याच्यातलं सांगतो. सभागी संत कुणाला म्हणावं, अभागी संत कुणाला म्हणावं? लक्षात, जे पैशानं मिळतात ते अभागी संत, आणि जे पुण्याईनं प्राप्त होतात ते सभागी संत. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, नाही का? तुकोबाराय म्हणतात या जड जीवाचा आमच्यासारख्या, मी माझं मलाही जाणत नाही, इतरांनाही जाणत नाही. बरं माझं मला जाणत नाही म्हणून इतरांना तर जाणतो का? मी इतरांनाही जाणत नाही. मला विचारलं हे कोण आहेत, हे कोण आहेत, मी सांगितलं श्यामराव आहेत, दादाराव आहेत, माधवराव आहेत, गोपाळराव आहेत. नाही असं सांगेन ना मी, नाही का? मला जर विचारलं महाराज हे काय आहे, हे गाय आहे, हे म्हैस आहे, हे अमुक, हे उंट आहे, हे हत्ती आहे, मी असंच सांगेन ना. लक्षात, हे कुत्रा आहे, हे गाढव आहे, असं सांगेल, नाही का? पण मला सांगा, मी जड जीव आहे म्हणून मी म्हणतो हा कुत्रा आहे, हा गाढव आहे. मी जड जीव आहे म्हणून म्हणतो. का? तर मी आपलं आपल्यालाही जाणत नाही आणि इतरांनाही जाणत नाही, नाही का? पण तुम्हाला स्मरण करून देतो, मी फार वेळ घेत नाही तुमचा. द्वादशीचा दिवस संतश्रेष्ठ नामदेवराय पंढरपूरला वाळवंटामध्ये द्वादशी सोडण्यासाठी बसले, आणि द्वादशी सोडण्यासाठी बसल्यानंतर पूर्णाची पोळी होती, आणि पूर्णाची पोळी अशी सोडून द्वादशी सोडायला बसले. तेवढ्यामध्ये एक कुत्रा आला, आणि कुत्रा आल्यानंतर त्यांनी ती पूर्णाची पोळी उचलली आणि पळायला लागला, नाही का? पूर्णाची पोळी उचलली आणि पळायला लागला. मला सांगा, आपल्यासारखा माणूस असता तिथं तर काय केलं असतं? काय केलं असतं? भली मोठी काठी घेऊन त्याच्या पाठीमागं लागला असता का नाही? नाही का? नामदेवरायने काठी घेतली नाही, तुपाची वाटी घेतली, आणि वाटी घेऊन नामदेवराय म्हणायला लागले, देवा अहो कुरडी पोळी कशी खाता? तूप घ्या, तूप घ्या. हे संत आहेत. आणि मी काय म्हणेन, कुत्रा आहे, पण त्यांना कुत्रा नाही दिसला, त्याच्यात कोण दिसलं? देव दिसला, देव दिसला, नाही का? नाथरायाने गंगेची कावड आणली, आणि ते तहानलेलं ते गाढव, नाही का? आणि ते तहानलेलं गाढव बघून नाथाने ते जे कावड होती, ती पाणी आहे गंगेचं, ते त्या गाढवाला पाजलं. मला सांगा, गाढव म्हणून पाजलं का देव म्हणून पाजलं? देव म्हणून पाजलं. ध्यानात ठेवा, नाही का? मी जड जीव आहे. का? तर मी आपलं आपल्यालाही जाणत नाही आणि इतरांनाही जाणत नाही. असे जे जड जीव आहेत मृत्यू लोकामध्ये, जे आपलं आपल्यालाही जाणत नाहीत आणि इतरांनाही जाणत नाहीत, लक्षात, त्यांना ज्ञान देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी संतांचा मृत्यू लोकामध्ये अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धरावे जन जड जीव, नाही का? तुम्हा संतांचा अवतार इथं मृत्यू लोकामध्ये येण्याचं कारण सुद्धा आहे. अवतार धरण्याचं कारण आहे कारण आमच्यासारख्या जड जीवाचा उद्धार करावा हे तुमच्या मनामध्ये आलं आणि तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आलात. असं जेव्हा तुकोबराय संतांची स्तुती करायला लागले, तेव्हा तुकोबरायाचे हात संतांनी त्या पकडले आणि पकडून म्हणले, अहो तुकोबराय, किती स्तुती करायला लागलात तुम्ही आमची, किती स्तुती करायला लागलात. तुकोबराय स्तुती करतायत संतांची, पण संतांना स्तुती आवडत नाही. संतांना स्तुती आवडत नाही. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्तुती ही मुलगी आहे आणि अजून ती अनमॅरिड आहे, तिचं लग्न झालं नाही. सृष्टीच्या आरंभापासून स्तुतीचं लग्न झालं नाही. आता तुम्ही म्हणाल महाराज कसं काय लग्न झालं नाही हो स्तुतीचं?
त्याचं कारण ऐका, स्तुतीचं लग्न का झालं नाही. लोकांना स्तुती आवडते पण स्तुतीला लोक आवडत नाहीत. लग्न का झालं नाही स्तुतीचं सांगतो. लोकांना स्तुती आवडते पण स्तुतीला लोक आवडत नाहीत. स्तुतीला संत आवडतात पण संतांना स्तुती आवडत नाही, म्हणून अजून तिचं लग्न झालं नाही. विठोबा जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. संतांना स्तुती आवडत नाही म्हणून तुकोबाराचे हात संतांनी धरले आणि तुकोबाराला म्हणाले, म्हणले किती स्तुती करत आहोत आम्ही. आहो मृत्यूलोकामध्ये आलो खरं आहे, आम्ही अवतार मृत्यूलोकामध्ये धारण केला हेही खरं आहे, पण आम्ही असं काय केलं इथं येऊन की तुम्ही एवढी स्तुती आमची करताय. इथं येऊन आम्ही काय केलं एवढी स्तुती आमची करताय. असं म्हटल्यानंतर तुकोबारा हसले आणि हसून म्हटलं, तुम्ही काय केलं नाही इथं मृत्यूलोकामध्ये येऊन, काय केलं संतांनी मृत्यूलोकामध्ये येऊन. तुकोबारायने त्याची एक यादीच वाचून दाखवली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. वाढवया सुका भक्ती भाव धर्म, वाढवया सुका भक्ती भाव धर्म, वाढविले सुखा भक्ती भाव धर्म, वाढविले सुखा भक्ती भाव धर्म, वाढविले सुख 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 भक्ती भाव धर्म. कुणाच्या नाम विठोबाचे, कुणाच्या नाम विठोबाचे, कुणाच्या नाम विठोबाचे, कुणाच्या नाम विठोबाचे, अवतार तुझा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, कुळचार नाम विठोबाचे, कुळचार नाम विठोबाचे,
वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. 2 चरणाचं आपण चिंतन केलं. आत्ता आपण 3ऱ्या चरणावर आलो. 3ऱ्या चरणाचं आणि 4थ्या चरणाचं चिंतन करण्यापूर्वी आपण मधली चाल आणि मधलं भजन घेऊ आणि त्याच्यानंतर उर्वरित. तसं तर वेळ खरं तर खूप झाला आहे, कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे. त्याच्यामुळं उरलेल्या 2 चरणाचा भावार्थ अगदी धावता उजरता असा बघू. अगोदर चाल होईल. नागूर मागवाक्सा. नागूर पाठीमाग वागसा. काय सांगू मी या संतांचे समाय बापा. रूपवंत तुम्ही संत माय बापा. रूपवंत तुम्ही संत माय बापा. कृपावंत तुम्ही संत माय बापा. कृपावंत माय बापा. रूपवंत तुम्ही संत माय बापा. रूपवंत संत माय बाप. कृपावंत तुम्ही संत माय बाप. कृपावंत कीर्तिवानु कायम्यापतीत. कीर्तिवानु अवतार तुम्हा. दराया कारण अवतार तुम्हा. दराया कारण अवतार तुम्हा. दराया कारण कायमी पतित कीर्तिवाणू. कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा. धराया करण अवतार तुम्हा. धराया करण अवतार तुम्हा. धराया करण महादोषी उतराया जन. महादोषी उतराया जन. महादोष उतराया जन. महादोषी अवतार तुम्हा. दराया कारण अवतार तुम्हा. दराया कारण अवतार तुम्हा. दराया कारण उद्धराया जन. महादोषी उद्धराया जन. जड जीवा उद्धराया जन. जड जीवा उद्धराया जन. जड जीवा अवतार तुम्हा. धराया करण अवतार तुम्हा. धराया करण अवतार तुम्हा. धराया करण विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
कुमारी बोला पुंडली कवरधारी विठ्ठल सीतादेव तुकाराम होबा 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 पुंडली कवरधारी विठ्ठल सीतादेव तुकाराम होबा 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 तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारायाने संतांनी इथे येऊन काय काय केलं त्याची एक यादी सांगितली. वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. संतांनी इथे येऊन काय केलं तर 5 गोष्टी केल्या. कोणत्या कोणत्या? वाढविले सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे. वाढविले हे सगळ्याच्या पाठीमागं लावायचं म्हणजे अर्थ लवकर कळतो. संतांनी काय काय केलं? वाढविले सुख, वाढविले भक्ती, वाढविले भाव, वाढविले धर्म आणि वाढविले कुळाचारी नाम विठोबाचे. आता मला सांगा, आता संतांनी या 5 गोष्टी मृत्यूलोकामध्ये येऊन केल्या. आता मी जर या 5 गोष्टीचं चिंतन मांडायला लागलो तर एक स्वतंत्र कीर्तन होईल का? नाही होईल, नाही का? म्हणून फक्त आपण धावता भावार्थ याचा बघू. संतांनी इथं येऊन सुख वाढवलं, सुख, नाही का? आता हे जे कीर्तनाचं सुख आहे, हे कीर्तनाचं सुख सप्ताह हे कोण वाढवलं? संतांनी इथे येऊन वाढवलं. तुम्ही बघा, अगोदर कुठंतरी 50 गावाला एखादा सप्ताह असायचा. तुम्ही फार जुन्या काळी जाऊन बघा, नाही का? आता सगळे गावोगाव सगळे सप्ते, गावोगाव कीर्तनाचे कार्यक्रम, सगळे वारी आहे, भजन आहे, पूजन आहे, पारायण आहे, नाही का? हे सुख कोण वाढवलं? हे कीर्तनाचं सुख कोण वाढवलं? संतांनीच वाढवलं ना, नाही का? 2 तास झाला आता जवळजवळ तुम्ही इथं बसलाय, बरोबर नाही? काही तुम्हाला आठवायला लागलंय का घरचं? काही नाही ना, हो का नाही? इथं शांत वाटायला लागलंय ना, मस्त छान वाटायला लागलं ना. 2 तास किती छान बसलात. पुन्हा घरी गेल्यावर आहेच, तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा, पुन्हा आहेच ना. पण हे 2 तास किती छान इथं बघा. मग हे जे कीर्तनाचं सुख आहे हे कोण वाढवलं? फक्त एक थोडक्यात सांगून मी पुढे चाललोय, नाही का? वाढविले सुख, वाढविले भक्ती, वाढविले भाव, वाढविले धर्म. संतांनी इथं येऊन सुख वाढवलं, भक्ती वाढवली, भाव वाढवला, धर्म वाढवला. या 4 गोष्टी वाढवल्या. या 4 गोष्टी तुकोबारायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणाच्या पूर्वार्धात सांगितल्या. कोणत्या कोणत्या? सुख, भक्ती, भाव आणि धर्म. 4 गोष्टी अभंगाच्या पूर्वार्धात सांगितल्या 3ऱ्या चरणाच्या, आणि एकच गोष्ट उत्तरार्धात सांगितली. कोणती? कुळाचारी नाम विठोबाचे. संतांनी इथं येऊन काय केलं तर संतांनी इथं येऊन माझे वडील म्हणायचे. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सद्गुरू बाळकृष्ण महाराज. बऱ्याच जणांना माझ्या वडिलांचा परिचय आहे. जुन्या काळातले जे लोक आहेत आमचे किशनदादा खोबरीसारखे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. माझे वडील म्हणायचे, ह्या ज्या 3ऱ्या चरणाचा उत्तरार्ध आहे ना, याचा अर्थ एखादा अवलिया साधू सांगू शकतो असं म्हणायचे माझे वडील म्हणायचे. तुम्ही म्हणाल कसं काय अवलिया साधू सांगू शकतो? तर इथं नुसतं तुकोबारायांनी नाम वाढवलं असं नाही म्हटलं. कुळाचारी नाम विठोबाचे, नाही का? विठोबाचं कुळातलं नाव वाढवलं. काय चिंतन आहे बघा, तुकोबारायांचे काय शब्द आहेत. नुसतं नाम वाढवलं असं नाही, कुळातलं नाव. मग आता तुम्ही म्हणाल महाराज कुळातलं नाव असतं का? हो, आता माझं नाव तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. काय आहे? संजय महाराज. माहीत आहे ना? माहीत आहे. पण माझं एक कुळातलं नाव आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? माहीत नाही. ते फक्त माझ्या मायबापालाच माहीत आहे, दुसरं कुणाला माहीत नाही.
तसं त्या भगवंताचं एक कुळातलं नाव आहे, ते संत रूपी मायबापालाच माहीत आहे, ते दुसरं कुणाला माहीत नाही. तुम्ही म्हणाल महाराज आता हे पंचायत आणलो तुम्ही, कुळातलं नाव वेगळं, हे नाव वेगळं, असे 2-2 नावं असतात का? हो असतात, असतात. तुम्हाला असतात? हो असतात. तुम्हाला प्रमाण देतो मी. राम नाम तो सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर. राम नाम तो सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव और प्रल्हाद तरे, वो नाम कुछ और. हां, ते नाम वेगळं आहे, नाही का? आता तुम्ही सगळ्यांना माऊलीचा हरिपाठ पाठ आहे का नाही? माऊलीचा हरिपाठ पाठ आहे लक्षात. पण बऱ्याच वेळेस आपण दररोज हरिपाठ म्हणतो, हरिपाठ वारकरीची संधी, त्याच्यामुळं दररोज आपण हरिपाठ म्हणतो. पण कसं आहे माहिती का, हरिपाठ आपण म्हणतो खरं, पण आपलं अर्थाकडे लक्ष नसतं. गडबडीने हरिपाठ म्हणायचं, सोयाबीन काढायला निघून जायचं, नाही का? आपल्या हरिपाठाच्या अर्थाकडे बरेच वेळेस लक्ष नसतं. तुम्ही हरिपाठ बघा, माऊलीचा हरिपाठ बघा. मी फार तुमचा वेळ घेत नाही आणि फक्त जाता थोडं सांगून जातो. माऊलीनं हरिपाठात एका ठिकाणी असं म्हटलं, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद आणि वाचेशी सद्गद जपा आदी. बरोबर आहे ना? बरोबर आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपा आदी. ते नाम आहे ना रामकृष्ण गोविंद, हे सोपं आहे. जी माऊली ज्या हरिपाठामध्ये ते नाम म्हणते लक्षात, तीच माऊली त्याच हरिपाठामध्ये ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ म्हणते. हे कुळाचारी नाम विठोबाचे, हे सुलभ, तेही सोपं आहे आणि हेही सुलभ म्हणजे सोपं आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, तेही सोपं आहे. आणि ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, हेही सोपं आहे. पण माऊलीने एक वर्म ठेवलेलं आहे, हे नाम कुळाचारी नाम हे सोपं जरी असलं ना, सर्वत्र दुर्लभ विरलादाने, सर्वत्र दुर्लभ विरलादाने, सर्वत्र दुर्लभ विरलादाने, सर्वत्र दुर्लभ. ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. सर्वत्र दुर्लभ, सर्वत्र दुर्लभ विरलादाने, विरलादाने हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. सर्वत्र दुर्लभ, सर्वत्र दुर्लभ विरलादाने हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. माऊली म्हणतात हे नाम जे आहे ना, हे नाम सुलभ आहे, पण सर्वत्र दुर्लभ. हे नाम सगळीकडे नाही, हे नाम सगळीकडे मिळत नाही. हे सुद्धा जाणण्यासाठी एखादा विरळाच पाहिजे. हे सुद्धा सगळ्याला कळत नाही. एखादा विरळा जाणू शकतो. मग तो विरळा कोण? पूर्व सुकृताचा,
पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे, त्यालाच कळू शकतं की हे विरळा कोण आहे, नाही का. दादा आमचे म्हणायचे की हे जे आहे ना कुळाचारी नाम विठोबाचे, हे चरण एवढं सोपं नाही. माझ्यासारख्याने ते सोडवावं आणि माझ्यासारख्याने त्याचं चिंतन मांडावं, एवढी कुवत एवढी बुद्धी माझी नाही आहे. कारण ते माऊली तुकोबारायांनी चरणच तसं आहे, नाही का. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही संत इथं येऊन काय काय केलं संतांनी, तर वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचारे नाम विठोबाचे. तुम्ही इथं येऊन सुख वाढवलं, भक्ती वाढवली, भाव वाढवला, धर्म वाढवला आणि विठोबाचं कुळातलं नाम वाढवलं, कुळाचारी नाम विठोबाचे वाढवले. असं तुकोबाराय स्तुती करायला लागले. कुणाची? संतांची. संतांची स्तुती करायला लागले. ते पहिल्या चरणापासून स्तुती त्यांनी सुरू केली. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. हे स्तुती करायला लागले. पण मी तुम्हाला सांगू, स्तुती कितीही जरी केली तर स्तुतीला भारदस्तपणा तेव्हाच येतो जेव्हा काहीतरी आपण उपमा देतो. तेव्हा काहीतरी उपमा दिल्याशिवाय स्तुतीला भारदस्तपणा येत नाही. एखाद्या माणसाबद्दल सज्जन माणूस आहे हे सांगत असताना तुम्ही कितीही त्याच्या सज्जनपणाचं वर्णन केलं तर जोपर्यंत तुम्ही त्याला उपमा देत नाही काही, तर तोपर्यंत त्या स्तुतीला भारदस्तपणा प्राप्त होत नाही. देव माणूस हो, ही त्याची उपमा झाली, हो का नाही. किती सज्जन, अहो देव माणूस, नाही का, ही त्याची. आणि एखादा माणूस शूर असला, त्याला उपमा देत असताना काहीतरी आपण उपमा देतो, सिंहासारखा माणूस हो, वाघासारखा माणूस हो. जोपर्यंत स्तुतीला उपमा देत नाही तोपर्यंत स्तुतीला भारदस्तपणा प्राप्त होत नाही. म्हणून 3 चरणामध्ये तुकोबारांनी स्तुती केली आणि शेवटी तुकोबारांनी स्तुती करत असताना तुकोबारांनी विचार केला, आपण संतांना काहीतरी उपमा दिल्याशिवाय या लोकांना सगळ्यांना कळणार नाही. म्हणून तुकोबारांनी संत कसे असतात याच्याबद्दल एक उपमा दिली. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. शेवटी उपमा ही शेवटच्या चरणामध्ये तुकोबारांनी दिली. तुकोबारा म्हणतात, तुम्ही संत कसे आहात, तर चंदनासारखे तुम्ही संत आहात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, चंदनाच्या अंगामध्ये जी गुण आहेत ते सगळी गुण तुम्हा संतांच्या अंगी आहेत. आता चंदनाच्या अंगी किती गुण आहेत, तसे तर शास्त्राने 7 गुण चंदनाच्या अंगी सांगितलेले आहेत. मग आता ते 7 गुण सगळे आता विश्लेषण करणं, चिंतन मांडणं शक्य नाही आहे. पण जी गुण चंदनाच्या अंगी आहेत ती गुण सगळे संतांच्या अंगी आहेत. म्हणून चंदनाची उपमा संतांना दिली. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. सेवा संपली. तुका म्हणे गुण चंदनाचे
अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तैसे तुम्ही जगे संत जन 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 अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया कारण धराया कारण बोलो जय कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल कुरी मिडी वाकुडी कुत्री हरी नाही उच्चारिला अधिकार मी आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंतरा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान दुर्वाडी पण येथे सापडली की हा तुका म्हणे भोग गेला निवारिला करुणी आरती आता बोवाळू श्रीपती नवस धन्य काळा दिवस पहा पहा वो सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा जे पुरले नवस धन्य काळा दिवस तुका बाही टाळी होता सन्निध आजी पुरले नवस धन्य काळा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदाची होवाळ
धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन बाळा प्रौढाने मुग्धा वाळती परमानंदा धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन नामा म्हणे केशवादे देखुनी राही लूतटस्ती धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन पंचरचना वैराग्याची अंता ममता दौडून नित्यांतीवरली जय जय सद्गुरु स्वामी दयावतारा कारक तू सकळांचा जीव लक्ष्मीरा जय देव हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा प्रगटून दाखवला जगदोधारा लागी उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संदेह निरसला जय जय देव तेरा दिवस वया रक्षणी आवदकी कोरड्याची काढूने दाखविल्या शिकी अपार कविता शक्ती निर्वणी हे लोकी कीर्तन श्रवणे तुमच्या धरती जनलो हे देव जय देव तारक तो सकळांचा जीवलक होय राज देव बालवेश घेऊन श्री हरी भेटला विधीचा जनिता तोची आठवा हा दिसला तेने ब्रह्मानंदे प्रेमा डोलविला नटुकी म्हणून तुका नामे गौरविला तारक तो सकळांचा जीवलक होय राज प्रयाण काळी देवी पाप पाठविली कलिच्या काळा माझी अद्भुत वर्तविली मानव देह घेऊन निजधामा गेली जळा मने सकळ संत तोषविली तारक तो सकळांचा जीवलक सोय राज देव देवी प्रयाण पाहिन तुझे प्रमाण लिंगनानंद पूजन भावी उवाडीन म्हणे नामा धन रुक्माय ढोबा रुक्माई मागणी एक तुझ देशील तरी पाहे पांडुरंगा या संतास अनेक काही न मागू तुझ देवा तुका मज देवी बाई संताची ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम सारा गारम तुकाराम 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 कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.